तेरा दर्शन हो जा। सर्वांना ओम साईराम. तुम्हा पुन्हा एकदा 11 ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज आपल्या पालखीचा शेवटचा दिवस, म्हणजे आज आपल्या देवासोबत देवाच्या भेटीला आपण जाणार आहोत आज. तर आज आपण पाहू शकतात सर्व साई भक्तांनी तयारी करून आपल्या आता तयारी झालेली आहे. आता आपल्या काही क्षण बाकी फक्त बाबांच्या भेटीसाठी. तर आपण आता निघणार आहोत काही क्षणात. तर आपण भेटूया आपल्या पुढच्या वाटेवर. ओम साईराम. ओम साईराम. मागच्या सुरुवात कोणी केली असेल तुम्हाला माहिती असेल, आपला रोहित भाऊ. तर आता आपण जात आहोत बाबूसोबत आपल्या बाबाच्या भेटीला. आपल्या सोबत आहे आता गौतम भाऊ. गौतम भाऊ, आपला प्रवास कसा वाटला आपल्याला? आता ह्या 9 दिवसाच्या प्रवासाचा एकदम सुखकर आणि आता असं वाटतंय की हा प्रवास संपू नये. आणि ह्या प्रवासाची सुरुवात एकदम मस्त झाली होती आणि शेवट पण छान होत आहे. त्याबद्दल बाबांचे आभार. आणि आपण हे चालले याच्यात दुःख आणि पायाला त्रास होत होता तरी लोक आवडीने आणि बाबाच्याच नामस्मरणाने चालत होते व्यवस्थित. आणि काही ते आठवलं नाही दुःख वगैरे. आता बाबांचं दर्शन घेतलं, जे काय इडापिडा जी पायाला असलेली दुःख सगळं विसरून आपण एक आनंदात चाललो आहोत. ओम साईराम. ओम साईराम. आपल्याला शिर्डीला पोचायला काही क्षण बाकी आहेत. आता आपली पालखी काही क्षण म्हणजे काही मिनिटं पण काय आता आपली पालखीला घ्यायला खूप गर्दी आहे. म्हणजे आपले भक्तच आहेत, आपले मंडळातली लोक आहेत, सर्व पालखी घेत आहेत, सर्व चालत आहेत. आपली पालखी पाठी आहे. हा आपला सुरेश भाऊ, आपला संभव. काय बोलतो, आपले 9 दिवस कसे गेले? समजलाच नाही आपल्याला आता 9 दिवस कसे गेले ते. आपले खूप धमाल गेली, मजा गेली. अजून काय थोडे दिवस असते तर अजून मजा आली ती. लवकरच पुढच्या साईराम. ओम साईराम.
ओ साई, ओ साई, साई बाबा के साई बाबा के एलकोड सदानंद राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा के साई बाबा के बाबा 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 तर आता आपण आहे शिर्डीमध्ये. आपण बाबाच्या दर्शनाला गेले तर आपण तिथे तुम्हाला माहिती असेल मोबाईल अलाउड नसत, मोबाईल अलाउड नव्हता. आता आम्ही आता दर्शन वगैरे करून आता खूप टाईम झाला म्हणजे 11:30 वाजून गेलेले, 2 वाजता आले दर्शन करून. मोबाईल अलाउड असतं तुम्हाला आपण ते दर्शन केलं होतं. आता आम्ही आहे तिथे रूम घेतलाय म्हणजे आपण आश्रमशाळा इथे तिथे आले. बरं वाटलं का थोडा आपला भाऊ टाकला झालेला आहे. काय बोलतो भाऊ? डोक्यावरचं ओझं गेलं. पहिलेचे केस बघितल्याचे याचे ना आताचे केस बघा. आपला हॉल आहे असा भाऊ. नमस्कार. हॉल मध्ये घेतला आपला हॉल. नमस्कार भाऊ. हा असा आहे आपला हॉल. साईराम भाऊ, साईराम. फायनली भाऊ भेटले 2-3 तासानंतर. दर्शनला सोडून गेले आपल्याला बाबांना. काय बोलायचं भाऊ? तुम्हाला बोलले आम्ही त्या लाईनीत जाऊ नका, साई इकडनं चला चला, तुम्ही ऐकत नव्हते साई. काय बोलायचं आता? ए टकल्या ये पाहिजे, ये पाहिजे. या 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 शिवाजी द बॉस. काका, ओ काका काय म्हणतोस? बरं ना? बरं, एकदम बरं ना. भाऊ कसं झालाय? भाऊ शिवाजी द बॉस. शिवाजी रजनी द बॉस. रजनी द बॉस भेटलेला आहे. विजय डॉन. काय बोलतो माझ्या ब्लॉग भाऊ? तर आता शिर्डीला आलेलो आहे मी. सबका मालिक एक विजय खातो लाडू. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. आणि शिर्डीचा प्रवास कसा वाटला तुला? आता गिवली चेहऱ्यामध्ये मस्त वाटलं म्हणा. एवढे त्याला धानूमध्ये जात 3 वर्ष झाली. गिवली चेहरा मला 4 वर्ष झाली. जय साईनाथ. जय जय साईनाथ तेरी हजारों आज, जिस जिसने तेरा नाम लिया, जिस जिसने तेरा नाम लिया, मैं ओली उसकी ओ. साईनाथ साईनाथ साईनाथ. विजय डॉन के लिए आम्ही निघालेले. ओम साईराम. मी आहे युवराज. आपला आता टाइम झालाय संध्याकाळची 6:15. आता आपल्याला जायचं आहे लाडू यायला. आपला 3-3:30 वाजेपर्यंत आपला ह्याच्यातच गेला. आपला दर्शनामध्ये गेले, नंतर आपला भोजनालयाला गेले. तर भोजनालयाला 3:30-4 तिथेच वाजले. नंतर आम्ही आमच्या रूमवर आपण जिथे थांबले तिथे काय करायचं आता जातात आपण लाडू घ्यायला. आता आपल्या सोबत आहेत तनिष, आपला सचिन, आपला भाऊ, हा दुसरा भाऊ, हा भाऊ, हा टकल्या भाऊ आणि मी. आता लाईन बघूया आता किती गर्दी असेल किती नाही. आता एकासाठी आता 10 लाडू घ्यायचे. 10 नाही म्हणजे पॉकेट 10 घ्यायचे. शिर्डीमध्ये आले तर तुम्हाला लाडू भेटले नाही तर मग त्याला काय महत्व नाही. हा एक शिर्डीमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक बाबांचा आशीर्वाद आणि बाबांचा प्रसाद म्हणजे लाडू भेटल्याशिवाय तुम्ही जर शिर्डीमधून गेले तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. गाणं बोल. नाही केली आम्ही केली रे वारी. नाही नाही म्हणता मी केली रे वारी.
आता आमचा साईराम आम्ही लाडू घेऊन आमचा झालेला आहे. प्रत्येकाने 25 तरी घेतलेले आहेत. आमचा टाकल्या आहे जतीन भाऊ आणि तो आमचा देवेन भाऊ, हा आमचा ओंकार भाऊ, आपला तनेश भाऊ. भाऊ किती लाडू घेतले तू? मी 30 पॅकेट घेतले. जास्त 30, मी 12 घेतले बस. काय बोलतो आहे जतीन भाऊ? मीने 1000 रुपयाचे लाडू घेतले. काय गोष्टी करतो, मी बघितलं 200 रुपये घेतले. हे बघ 200 रुपयाचे मग. वा वा साईराम भाऊ, साईराम. तेरा दर्शन हो जाए, हो जब खिड़की खोलूं तो जी तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के तर आता आपण परत आले आपल्या हॉलवर, इथे साई धर्मशाळा. आता इथे आपण आपला दुपारी पण आपण इथेच होते. आता परत आपण परत रेस्ट करतील. उद्याचा दिवस आहे, उद्याचा दिवस रामनवमी. आजचा दिवस आहे आपला इथे पूर्ण दिवस आराम. आजचा दिवस म्हणजे आपला 9वा. विजय डॉन विजय खातो लागू. आता पाणी झाले बघा, आता तर म्हणजे झालं विजय दिला नसतो. इकडे जाऊन होऊ दे पालखीकडे. विजय डॉन की जय, विजय डॉन झालेला आहे. विजय डॉन जिंदाबाद, विजय डॉन जिंदाबाद. एक कडक गाणं बोल. आता गाणं झालं म्हणजे कुठलं गाणं बोल? आपलं शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे कवाली, आंखों में आंसू तूने बनाया, दिल का अकबर करेगा एक दिल की दुनिया, दुनिया है गुलशन ये सब कमाली. ओ मेरे साईं बाबा, मेरे नाम देवा, गरीब का सहारा. विजय डॉन एक बारक्या पोरासाठी एक शायरी काढा. शायरी माझ्या शोलूला शोलूला, माझ्या शोकूला लढताय तरी तुला बघून जीना याद मरना का इसके सिवा जाना का. नोकरी नाही का छोकरी नाही. नोकरी भेटली पण छोकरी काय कमावून काय करू. नोकरीला छोकरी द्या तोच पुन्हा टिकम्या बोटी तो सबंग केला मी. आता कामावर लागलो तर पोहोचली नाही. आता काय द्या, आता वरती जा पडेल काम केलं सिलेंडर काय ते तू चूल काय पेटी सिलेंडर नाही मिळलं तर चूल काय पेटी जंगल मध्ये जाय पडेल. लाकडा आणा पडतील, चूल पेटेल. चूल नाही पेटले तर पोटम ना अन्न काय पेटेल. उपाशी राहतील तर मला कच्चा कच्चा सावून खावा. कच्ची मावरा भाजी खा खाल तू म्हटलं भाजी कच्ची गोटे गोटे शाही तूर कधी शाही. ओम काय काढलं? ओम काय काढलं? दाखवतो ना. ओम नमः शिवाय. ओम साईराम. हे जुली गाडी बघ. मुली गाडी पण जा. अरे मी बाजू कामाला लागलो. वेल्डिंग पेंटिंग करायला हे विजय कोणाटे घेतले?
मग तू माशिबाई तिथे त्यावर काय करीन तू अरे भाजी बैठी घेतली त्यावर काय माखीने सिलेंडर आहे ना तू काम झाला म्हणजे थोडं पुढे गेलं वाटत दोघांना ना पडलं म्हणजे आपण जाय का फ्लॅश पण मार थोडे घे वाढवण बंदरच्या बद्दल झाले म्हणजे 2 शब्द वाढवून बद्दल काट देंगे बकरा जैसे काट देंगे गोली भी काट देंगे सब निकल देंगे फिर किधर डालेंगे क्या करेगा मेरे को अपंग लोगों को नौकरी नहीं देते छोकरी भी नहीं नौकरी भी नहीं क्या करेगा हम लोग एक शब्द छोकरी नहीं हम लोग अपंग लोग क्या करेंगे बता हमारा पेट कैसे भरेगा हाथ से तुम बड़ा आदमी मांगते है छोटा नहीं आदमी मांगते है ऐसे क्या है हमारा पोट कैसे भरेगा भीख मांगने पड़ेगा मेरे को ये पर कमरा खाओ रे सगळं तंबाखू तर भीक त्याला जास्त खाऊ का तुम्ही जास्त जगा आहे अरे मला जगायच नाही पण याला जगा नाही मला हाय पण ते काय आहे विमान कोणती विमलबाई आमच्या दांडीला पण त्याने मिळे की नाही काय विमलबाई आमच्या दांडीला एप्पल आहे आमचे बाबा एप्पल ऍपल सिलेंडर कडे सिलेंडर सिलेंडर आहे का सिलेंडर पाण्या टाके ती चमची या सिलेंडरनं दिला यात पण आता जेवण काय करून देऊ यात पण नाही त्याला दिला हे माणसं संसारूच नाही मिळे तर काय संसार करू त्यामुळे आमच्या वेळा काय पण कसं खायला फिरू तू आहे थंड पाण्यात ठेवा का नाही बस टॅमॅटो दिले ते बघ ते आपलं ते गाणं तू मेरा दिल नाही क्रिस का गाणं सुनेगा क्रिस का इसका गाना सुनने का है नाही नाही साईबाबा का हमारे साईनाथ का गाना सुनेगा हम तू ये रे बा साई बाबा तू ये रे बा साई ओव्या गाऊ कौतुक घे तू ये रे बा साई बाबा विठ्ठलाला तुळसा गणपतीला देव विठ्ठलाला तुळसा गणपतीला विठ्ठल अरे थांब थांब क्रिस का गाना सुनेगा नहीं नहीं है बोल आवाज ते वीडियो बन नाही 30 क्रिस का गाना किसका गाना सुनेगा है क्रिस का गाना सुनेगा हमारे साईनाथ का गाना सुनेगा हिम्मत दिया बोलो ना बोलो क्या किया बेटा आंखें तो लिया ए मगर प्यार न किया आंखें तो लिया प्यार आता रामा गाणा रामाचा रामनवमी नाव दिला सवारी राम की लीला है नारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है नार एक तरफ लक्ष्मण एक तरफ दोनों मिले के पालन हारी रामजी की सवारी रामजी की लीला रामजी की टिकली विजय दादा ते आपले रील्स मधले गाणे बघ तू रील तकले बघितले ती त्यातला काहीतरी बोल नाही थोडं मला वेळ नाही ते मला वेळ कोण नाही तू डायरेक्ट म्हणा तेच बघा ते मी काय वैभव कोणी जावा त्याकडे ते नाही तू व्हिडिओ वैभव कोणी तू डायरेक्टर कोण डायरेक्टर कोण आहे तू आपलं ते ती कलर मारला का तू बघ कलर ते शर्ट तेच थांब मी त्याला एक अरे त्यानुस पण केले त्याला एक प्रश्न विचारला तू गावडले तू कधी फोन नाही काय नाही येऊन बहिले तुला कोण नाही रोडी नाही पण एरिया बघून ठेवले का नाही आणि नुसतं कुणी दर्शन कुणाला सांगून तू रेन त्याला निसतो ना विषय टोन बोलत निसतो नाही आयलो मी बोल तू कोणत्या महानाव विजय डॉन म्हणते काय मुंबईला गावलं ना तू रेन मुंबईची स्पेलिंग बोल कोणत्या पालखीशी चालत आली तू कोणत्या पालखीचं नाही चालत गिवली जेवढी नाही नाव काय पालखी आहे गिवलीशन चालत आली पालखी तोडून भंडारी का मागेले
मागेले पालखी तो साईबाबा देवळे हा तडचे नाही किती पण. आहे का? पण तू डानू हो ना घेऊली पालखी आमंत्रण राहिले का ना आमंत्रण राहिले म्हणजे मी त्या भाऊकडे कामाला एक महिना आहे आहे का? हा तू वेल्डिंग शॉप मध्ये म्हणून तुला भाऊ घेऊन आले आहे उडानला. आहे का? संध्याकाळी तुला भेटलो तू दुकान 2-2 बोटी काढ होता थांब ना थांब, थांब, थांब. डॉन शिर्डीला वेगळा हा म्हणजे तुम्ही सांगते हा त्याईनं पैसे भरला तिथे त्याईनं दिला हे दिलं 9,000 रुपये देऊन गेलो. आहे का? चांगली गोष्ट आहे, चांगलं कार्य, शेट गेलो आहे चांगलं कार्य. म्हणजे भाऊ कार्याला सलाम. बिगर रुपये 500 रुपये 1,000 रुपये देऊन गेलो आहे. हा, म्हणजे भाऊ कार्याला सलाम आहे. म्हणजे भाऊ तुमचं आहे चांगलं तर आहे. दिलदार आहे. हा दिलदार म्हणजे भाऊ कार्याला सलाम म्हणजे माणुसकी नात्याने एक माणूस आहे. त्याबद्दल तू काय बोलू शकता? पण कामाला आळशी नाही. कामाला आळशी हा, नाही. मी बघितलं तुमची व्हिडिओ बघितला ना. ते पाहिलेत बघितले. विजय डॉन की जय, विजय डॉन की जय, विजय डॉन की जय, विजय भाई जिंदाबाद, विजय डॉन जिंदाबाद, विजय डॉन जिंदाबाद, विजय भाई की जय, विजय भाई की जय, विजय भाई जिंदाबाद, विजय भाई जिंदाबाद. तर आता झाली आपली रात्रीची वेळ म्हणजे झोपायची. ब्लॉग इथे थांबवतो. शुभ रात्री.